कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार, शेतकऱ्यांचा माल घरात पडून राहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन. लाडक्या बहिणींसाठी आता ई-केवायसी सक्तीची, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य. बीडच्या मसाजोगमध्ये आज ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. मुंबईत हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का घसरला, हिंदी माध्यमांच्या तुलनेत पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या 2023-24च्या आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगराला भीषण आग, स्थानिकांकडून आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. कोळशावर चालणारी तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना नोटीस, तंदूरऐवजी इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा सीएनजी पीएनजी एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना. आज उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी साठा सोडण्यात येणार, सोलापूर शहरासह 3 नगर परिषदा आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना दिलासा. राजधानी दिल्लीसह दिल्ली एनसीआर मध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र झटके, 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले.